आणि बापूंची हीच कळकळ होती. जे मानेचे बळी द्यायचे ना ते बापूंनी बंद केले. की जो ज्या जीवाला आपण, ज्या निष्पाप जीवाला आपण मारायचो कशासाठी, त्याला मारणार तर माझा जो मुलगा आहे, माझा जो जीव आहे, ज्याची मानता आहे, त्याचे जीवन सुधरेल. वाटतं का आपल्याला असं होत असेल? हे कशासाठी असेल बरं? असं सांगतात, ज्या मानतेच्या बोकड मारला जातो ना ते नैवेद्याने चढत शेवटी पुरणपोळीचं नैवेद्य चढतं. म्हणून बापूंनी नरबलीच्या ठिकाणी नारळ बली केलं आणि नारळ फोडा. आणि भरपूर असे गाव आहे, त्या गावांमध्ये ती प्रथा बंद झाली. जर ह्या महापुरुषांना माझी एवढी काळजी असेल आणि त्यांनी जर माझ्यासाठी त्यांचे आयुष्य अख्खं वाहिलं असेल तर मी का करणार नाही, मी का चालणार नाही त्यांच्या पावलावर. बस आज મારા દિલને આ પ્રશ્ન જર જાગૃત થયો હશે ના તો અમે ભજની મંડળ બાપુના કહેલ પર ચાલી રહ્યા. खूप મોટું એની પાસે કોઈ खूप મોટું શિક્ષણ લેલું હે, કોઈ વાદ્ય શીખેલું હે કે કોઈ કાંઈ શીખેલું, કાંઈ જ કાંઈ નહીં. એક જોડે રહેના શીખેલા હે. જર આ 2-4 વર્ષનો ઇતિહાસ જરા તન તાસ આપણે બાપુના ઇનામે તલ્લીન કરી શકે જ તો મારું તો આખું આયુષ્ય ભગવાન તમે म्हणजे મારું આખું આયુષ્ય એક ह्या जीवन माરું આખું जीवन जायલું आहे. तो बस एक विशेष होतो. प्रभात फेरीने बहनो भाई જેલો ઉત્સાહથી કામ કર્યું, સામૂહિક માળા બી તેમજ બસ આ ઉત્સાહ છે, કાયમ ટીકાડી રહેશું, બસ એટલી જ અપેક્ષા છે. आणि एवढं बोलून आजचे रामनाम संकीर्तन आपल्या सर्वांच्या वतीने बापूंच्या चरणी अर्पण करतो. जय सियाराम. पुढचे गाव कडावत असेल. आपल्या कडावत गावने आपल्या गावात कळस गेल्यानंतर उद्यापासून सकाळीपासून प्रभात फेरी होत असेल तर बरं आहे, नाही होत असेल तर हे 7 दिवस तरी करायची. जे रोज रात्री 8 वाजता जसा वेळ असेल त्या पद्धतीने सामूहिक माळा ही सर्वांनी एकत्र येऊन करायची. बापूंच्या चरणी अर्पण करू. जय सियाराम. श्री हरे नमः, श्री हरे नमः, श्री हरे नमः. जय सियाराम. धर्म की जय हो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो. गो हत्या, बंद करो, गो हत्या, बंद करो. शुद्ध आहार, शाकाहार, शुद्ध आहार. शाकाहार. जय सियाराम. जय सियाराम. जय सियाराम.